रमेश रेडेकर. शोध घेतो मी प्रत्येकाच्या मनामनाचा, शोध घेतो मी प्रत्येकाच्या मनामनाचा, इथे जमलेला प्रत्येक जण माझ्या जीवाभावाचा. अशा हे जीवाभावाचे सगळे माणसं जमलेले आहेत. आणि म्हणून तर विनोदच रंगलाय, त्याच्यामुळं थोडस आणि तुमच्याच भागातलं असल्यामुळे एकच आपलं पीक निघतंय, त्यामुळं असं द्या म्हणलं. आता हे ओळखपत्र आहे, पण आपल्याला एक पूर्वी ओळखपत्र दिलं होतं, त्यात खूप धिंगाणे झाले होते. ओळखपत्राच्या फोटोसाठी 3 वेळा पावडर लावली. फोटो चिकन निघाला पाहिजे ना आपला. ओळखपत्राच्या फोटोसाठी 3 वेळा पावडर लावली, पण लॅमिनेशनच्या पाकिटामध्ये काळे ढूस प्रतिमा आली. कसं बस त्यातून माझं रूप दिसत होतं, कसं बस त्यातून माझं रूप दिसत होतं. मात्र माझ्या फोटो खाली बायकोचंच नाव झळकत होतं. नशिबानं तिचा तरी फोटो चांगला निघाला होता, नशिबानं तिचा तरी फोटो चांगला निघाला होता. पण वय वर्ष 60 लागून मोठा धिंगाणाच झाला होता. मी म्हणलं तिला अगं महामंडळात अर्ध्या तिकिटासाठी बरंच झालं, मी म्हणलं तिला अगं अर्ध्या तिकिटासाठी महामंडळात बरंच झालं. तिने जेव्हा डोळं वटारलं तेव्हा आपलं थोबडच बंद झालं. जाऊ दे मरू दे म्हणलं, कशाला असल्यात लक्ष घालायचं. तेवढा सकाराम भेटला आणि मला म्हणाला, बाटलीनं दूध पिणाऱ्या पोराचं नाव माझ्या म्हाताऱ्याला लागलंय, बाटलीनं दूध पिणाऱ्या पोराचं नाव माझ्या म्हाताऱ्याला लागलं. तेव्हापासून म्हातारा लिटरभर दूधच प्या लागले. आणि म्हणलं बहुतेक सगळ्यांच्याच घरात असं धिंगाणा दिसतं. म्हणून जरा शेवटच्या घरात डोकावलं, तेव्हा सुनबाई मला जरा हिरमिसलेल्या दिसल्या. मी म्हणलं का ग बाई? तेव्हा ते म्हणाले, काय सांगायचं भाऊजी तुम्हाला, माझं वय वर्ष 23 सासवायला लागलं, त्यांचं 56 वय माझ्या नशिबाला आलंय. तेव्हापासून त्यांनी मला इरकल घालायला लागले, स्वतः मात्र ड्रेस घालून गावभर मिरवायला लागले. तेव्हा देणाऱ्यांनी देठ द्यावं असं ओळखीचं पत्र नाही, तर असंच चालू राहिलं असलं धिंगाणाचं सत्र. धन्यवाद. आणि